थोबड जरी काळ असलं तरी गॉगल बिगल लावला तुम्ही तर म्हणताना आता कुठेतरी फिरायचं चाललंय. अहो फिरायला जायचं होतं. वैभव म्हणलं चांगलं चाललंय का बरं ना. म्हणलं ओके. प्रत्येक भाऊनीकडे आमचे ननू भाई आले होते पेट्रोल टाकायला. त्यांनी पेट्रोल टाकलं ना आपण पण टाकलं. तसं आपल्याला नगरला बरं का आमच्या माऊली भाईंनी घेतली युनिकॉर्न गाडी 2 दिवस झालं त्यांना लगेच कोटिंग करायची. मोकार गावतो पैसा आहे भाऊ नादच नाही करायचा. मग काय रस्ता डांबरीच रे का हळूहळू निघाले. आता ऊसतोडे पण संपल्यामुळे सगळे बैल वगैरे आपले ऊसतोडेवाले घेऊन चालले होते. मग आता ह्यांना म्हणलं आता रस प्यायला या म्हणलं माझ्या रस 5,000 म्हणलं मन मोठं करा. माऊली सरांनी केलं बा मन मोठं लगेच ना 2-2 गलास लावले 90चे. आणि आमच्या गुलाब भाईंना गलासच नाही दिला. आम्ही दोघंच पिणार आहेत बरं का. कसं काय पिऊन टाकतो एका 0 मिनिटात बघा. आता तुम्ही म्हणता कधी भेटलो होतं का नाही कधी. आता खरंच म्हणलं बरेच दिवस झालं पिलं नाही त्यामुळे वाचा वाचा पिऊन टाकलं. मग 90 लावले की लगेच 100च्या स्पीडने डायरेक्ट तुमचा भाऊ येऊन पोहोचला आपल्या ठेप्यावरती. मला गाडी भेट आपली सावलेला लावा कसं आहे दोन भिवून पण घ्यावं लागते आधी. सरप्राईज भाऊ पण आले. सरप्राईज भाऊ म्हणून आता गाडी कशी विशेष नाही आपण ना 2-3 गाड्या आधी कोटिंग केल्यात बरं काय. तिसरी गाडी आहे आपली तर माऊली सरांची युनिकॉर्न. आता आमचे गावकरी पण भेटले बरं का. हर्षल भाऊ ते आले तिकडे आपल्या फिरत गाडी सीट बीट काढलं मस्त पैकी इकडं ना दुसऱ्या ठिकाणी लावली त्यांनी. वरून त्याला लाली पाऊंडर काहीतरी लावलं बरं का. आणि 90चं गलासची पण सोय केली आपली. आईला म्हणलं लईच प्रेम दिसते आपल्या भाऊचं बरं का. पण खरंच तसं ना बोलायला भेलाय माणूस लय भारी आहे बरं का. एकच नंबर. कोणाला गाडी कोटिंग करायचं नक्की या बरं का. त्यांचा ना कमेंटमध्ये नंबर वगैरे देतो मी. गाडी तशी चमकायला लागली काय विचारूच नका बरं का. इथं आपले चेतन भाऊ पण भेटले. नवीनच मित्र झालेत बरं का आपले. आता आपल्या पण ना मोकार वळखी व्हायला लागलं. तर गुलाबबाई माऊली भाऊ तर मोकार जळत होते. तसं खरं तर आपण जळत होतो बरं का. कारण त्या दोघांनी गाडी केल्यात कोटिंग आणि आपल्या गाडीला अजून कोटिंग फिटिंग काहीच नाही. जाऊ दे आपले हप्तेच नाही फिटले. इथं आपल्याला आपले मित्र भेटले विशाल काकडे नावकरी. त्यांना म्हणलं गाडीचा एकदा फटाकडा काढून दाखवा. भाऊनी फटाकडे तर असले फोडले की जसे आपले हातभर फाटले बरं का. विशाल भाऊंना म्हणलं तुम्ही आमचे नाव करीत बरं का. असंच प्रेम राहू द्या नक्कीच भेटू म्हणलं पुढल्या वर्षी. वैभव भाऊंना पण नमस्कार केला. त्यानंतर मग आमच्या 100च्या स्पीडने लगेच माऊली भाऊ निघाले बरं का. 100ने नाही आलो सगळंच पळवली. नाही परत म्हणतात लय फास्ट आले का आम्ही दमादमानीच असतो. डायरेक्ट मग आहे ना श्रीगोंद्यामध्ये येऊन पोहोचलो बरं का. रस्ता आपला तुम्हाला माहिती डांबरीच रे का. आता माऊली सरांना म्हणलं खर्च पाणी तरी करायला लावा. एवढं लांब आलं तुमच्यावर आम्ही नगरला. मग म्हणले ते आमच्या खुश झाले. मग गुलाब भाईंना म्हणलं काढा व्हिडिओ मी गाडी चालवाय बसले म्हणले. आता गुलाब भाऊ पण आता नवीनच ना ब्लॉगिंग आयडी चालू करणार आहेत बरं का. भावी ब्लॉगर आहेत आता आमचे हे. मग लगेच त्रिमूर्ती बेळमध्ये आलो. माऊली सरांनी पण मोकार मन मोठं केलं बा. 30-30 रुपयाची बेळ चारली. संकेत भाऊनीकडे शेखर भाऊ पण आले ती पण भेटले आपल्याला. आमचं गाव आता प्रगती दिशेने निघाले बरं का. पुढे इथं आता बोर्ड बिर्ड लावलेत. पुढं शाळा गाव आहे म्हणून आयला म्हणलं बरं झालं बा तेवढं तरी लावलं. आमच्या गुलाब भाईंच्या पप्पांची पण इकडे चालली फवारणी. म्हणलं चांगले कामाला लागलेत. आणि आमचे गुलाब भाऊ इकडे बोंबलत घेतलेत आमच्या बरं. दणकून हल्ला पाहिजे याला पण जाऊ द्या मरू द्या. आता कसं आहे आपल्या डीपीमध्ये थोडा शॉर्ट सर्किट झालं तिकडं ना. खरुताईने आपल्या डीपीमध्ये कापूस गोळा केला. निम्मा जळाला. म्हणलं बरं केबल जळाली नाही. मग ते सगळं बाहेर वगैरे काढून घेतलं. आणि डायरेक्ट म्हणलं आता फ्यूज काढून घ्यावा आपले. कारण आपला फ्यूज गेला थोडे दिवं वगैरे काढले. मग तसं तर आपला फ्यूज गेला होता बरं का. दिवं काढायची काही गरज नव्हती. परंतु ना मित्रांनो आपल्या जीवाची काळजी आपणच घेतली पाहिजे. फ्यूज पण आपल्याला इंटरनॅशनल होते बरं का. फ्यूज वगैरे सगळं टाकून घेतलं. लगेच मोटर चालू करून घेतली. 2 दिवस फिरवले होते. आता आपलं जवळजवळ सगळं बागाला येडा आलाय म्हणजे प्लॉटला. चला धन्यवाद. लाईक आणि फॉलो करा.